सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुकमध्ये जे काही सॉल्व एक्झाम्पल दिले ते आपण सॉल्व करतोय. सो फर्स्ट क्वेश्चन, अ कंडक्टर ऑफ 0.4 अँपियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर फॉर 5 मिनिट्स. एक कंडक्टर आहे, त्याच्यामधनं करंट फ्लो होतोय 0.4 अँपियर एवढ्या व्हॅल्यूचा फॉर 5 मिनिट्स, एवढ्या 5 मिनिटाच्या ड्युरेशनसाठी एवढा करंट फ्लो होतोय. हाऊ मच चार्ज वुड हॅव पास थ्रू द कंडक्टर. तर या टाइम ड्युरेशनमध्ये त्या कंडक्टरमधून किती चार्ज पास झालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. सगळ्यात आधी काय काय दिलेलं आहे ते आपण मेन्शन करूया. व्हॉट इज गिवन. कंडक्टर आहे, कंडक्टरमधून जाणारं करंट दिलेलं आहे. करंट आय इज इक्वल टू 0.4 अँपियर. करंट आपण आय लेटरनी शो करतो, करेक्ट. त्यानंतर टाइम ड्युरेशन दिलेलं आहे 5 मिनिट्स. टी इज इक्वल टू 5 मिनिट. अँड व्हॉट टू फाइंड. आपल्याला फाइंड करायचं की एवढ्या 5 मिनिट एवढ्या ड्युरेशनमध्ये ज्यावेळेस हा करंट त्यामधून फ्लो होतोय तर ह्या करंटमुळे किती चार्ज पास झाला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो थोडक्यात आपल्याला चार्ज किती पास झाला ते फाइंड आउट करायचं आहे. चार्ज फाइंड करायचं म्हणजे आपल्याला क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण चार्ज दाखवतो क्यू या लेटरने, आठवते. सिंपल आहे. आता बघा काय काय दिलेलं आहे. आय आणि टीची व्हॅल्यू दिलेली, क्यूची व्हॅल्यू फाइंड करायची. आपल्याकडे एक सिंपल रिलेशन आहे, क्यू इज इक्वल टू आय टी, करेक्ट. क्यू इज इक्वल टू आय टी, चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम किंवा क्विट. क्यू इज इक्वल टू आय टी, क्विट असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय दिलेला आहे, टी दिलेला आहे. आपल्याला क्यूची व्हॅल्यू इझिली फाइंड करता येईल. या दोघांचं आपल्याला फक्त प्रॉडक्ट घ्यायचं आहे. बट यामध्ये जर तुम्ही बघितलं करंट अँपियरमध्ये दिलेला आहे, टाइम मिनिट्समध्ये दिलेला आहे. तर आपल्याला टाइम नेहमी कशामध्ये पाहिजे, टाइम आपल्याला पाहिजे सेकंडमध्ये. त्यामुळे आपण सगळ्यात आधी हा जो टाइम मिनिटमध्ये दिलेला आहे त्याचं कन्वर्जन आपण करणार सेकंडमध्ये. तर आता 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंड. सो 5 मिनिट म्हणजे किती असणार आहे, 5 इंटू 60 सेकंड. सो दॅट इज इक्वल टू 300 सेकंड. हे माहिती ना कन्वर्जन. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. त्याचा यूज करून आपण काय केलं, टाईमला सेकंडमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता फक्त इथे आपल्याला व्हॅल्यूज पुट करायची. 0.4 मल्टिप्लाइड बाय टाइम इज 300. हा प्रॉडक्ट किती असणार आहे, 0.4 इंटू 100. कसं आहे, तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता. 0.4 इंटू 300 घ्या किंवा 0.4 इंटू 3 घेऊन त्याला 100ने मल्टिप्लाय करा. सो आपण काय करूया, 0.4 इंटू 3 घेऊ. सो दॅट विल बी 1.2 इंटू 100, 120. क्यू इज इक्वल टू 120. ओके, समजला हा प्रॉडक्ट कसा आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता, असं समजत नसेल तर 0.4 म्हणजे काय, 4/10, राईट. 4/10 मल्टिप्लाय बाय 300. सो दॅट विल बी 120. आता हा आहे चार्ज आपण कोणत्या युनिटमध्ये मेजर करतो, चार्ज असतो नेहमी कुलॉम्समध्ये. त्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागणार आहे सी. दॅट मीन्स चार्ज इज इक्वल टू 120 कुलम्स. त्यामुळे तुम्ही एका लाईनमध्ये लिहू शकता, चार्ज पासिंग थ्रू कंडक्टर इज इक्वल टू 120 कुलम. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होता, एक सिंपल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. चार्ज फाइंड करायचा, करंट दिलेला, टाइम दिलेला, क्यू इज इक्वल टू आय टी, क्विट. त्यामुळे आपल्याला फक्त इथे व्हॅल्यूज पुट करायच्या. व्हॅल्यूज पुट कॅल्क्युलेशन करायच्या आधी चेक करायचं की आपल्याला टाइम कशामध्ये दिलेला आहे किंवा करंट कोणत्या युनिटमध्ये दिलेला. आपल्याला पाहिजे त्या युनिटमध्ये कन्वर्जन करायचं आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सो हा होता फर्स्ट क्वेश्चन. नाव नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आहे. ओके, रेझिस्टिव्हिटीवरती आहे, ओम्स लॉ आणि रेझिस्टिव्हिटी. सेकंड क्वेश्चन, द रेजिस्टन्स ऑफ फिलामेंट इन अ लाईट बल्ब इज 1000 ओम. एक लाईट बल्ब आहे, त्याच्यामध्ये जो फिलामेंट आहे त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे. दॅट रेजिस्टन्स इज 1000 ओम. आता फिलामेंट म्हणजे माहिती ना, बल्ब जो असतो, असा काही बल्ब आहे. तर बल्बमध्ये ही अशी जी थीन लाईन असते ना, सो दिस इज फिलामेंट. बल्बमध्ये जी थीन लाईन असते तुम्ही बघू शकता, ही जी लाईन असते याला फक्त फिलामेंट. तर या फिलामेंटचं रेजिस्टन्स दिलेलं आहे. दॅट रेजिस्टन्स इज 1000 ओम. इफ द बल्ब इज फेड बाय करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 230 वोल्ट. सपोज ह्या बल्बमधून करंट पास होतोय आणि हा करंट कुठून येतोय की एक सोर्स आहे की ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे 230 वोल्ट्स. हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. तर ह्या बल्बमधून किती करंट फ्लो होणार आहे असं आपल्याला विचारलं आहे. बल्ब आहे, त्याचा जो फिलामेंट असतो त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे. त्यानंतर हा बल्ब एका सोर्सला कनेक्ट केलेला आहे, त्या सोर्सचा पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा दिलेला आहे. तर त्या बल्बमधून किती करंट पास होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. सो व्हॉट इज गिवन, रेजिस्टन्स ऑफ फिलामेंट. रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल आर. रेजिस्टन्स आपण कॅपिटल आरने डिनोट करतो. सो आर इज इक्वल टू 1000 ओम. त्यानंतर बल्ब इज फेड बाय करंट फ्रॉम सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 230 वोल्ट. म्हणजे इथे आपल्याला जो सोर्स आहे त्याचा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही. सो व्ही इज इक्वल टू 230 वोल्ट. आणि फाइंड काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. त्याच्यामधून किती करंट फ्लो होतो. करंट म्हणजे काय, आय. आता जर तुम्ही काय दिलेलं आहे, काय फाइंड करायचं, याला जर रिलेट करायचा प्रयत्न केला, आय फाइंड करायचा आहे, व्ही दिलेला आहे, आर दिलेला आहे, तर लगेच आपल्या लक्षात येईल की इथे आपल्याला काय यूज करायचं आहे, आपल्याला यूज करायचा आहे ओहम्स लॉ. सिंपल
बाय ओहम्स लॉ. ओहम्स लॉच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, V इज इक्वल टू आय आर. करेक्ट. V इज इक्वल टू आय. सिम्पल आहे. व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये असणारं रिलेशन V इज इक्वल टू आय आर. आपल्याला I फाइंड करायचं आहे. देअरफॉर I इज इक्वल टू V अपॉन आर अँड देअरफॉर I इज इक्वल टू व्होल्टेज. व्होल्टेज जे आहे ते व्होल्टमध्ये आहे, रेजिस्टन्स ओममध्ये आहे, त्यामुळे आपण ॲज इट इज व्हॅल्यू घेणार आहोत. सो दॅट इज इक्वल टू 230 अपॉन रेजिस्टन्स इज 1000. 23 अपॉन 100. 23 अपॉन 100 म्हणजे 0.23. ही झाली आयची व्हॅल्यू. आय म्हणजे काय, करंट. करंट आपण कशामध्ये मेजर करतो, ॲम्पियरमध्ये, त्यामुळे इथे युनिट असणार आहे ॲम्पियर. सो आपण इथे वन लाईनमध्ये खाली लिहू शकतो. देअरफॉर करंट फ्लोइंग थ्रू फिलामेंट ऑफ बल्ब इज 0.23 ॲम्पियर. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. The length of conducting wire is 50 centimeter and its radius is 0.5 mm. ठीक आहे. एक कंडक्टिंग वायर आहे, त्या कंडक्टिंग वायरची लेंथ दिलेली आहे आणि रेडियस पण दिलेली आहे. इफ इट्स रेजिस्टन्स इज 30 ओम, व्हॉट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. आणि त्या कंडक्टिंग वायरचा रेजिस्टन्स दिलेला आहे, तर आपल्याला त्या कंडक्टिंग वायरची रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. अगेन हा सुद्धा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. काय काय दिलेलं आहे, एक कंडक्टर आहे, त्याची लेंथ दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे, त्यानंतर आपल्याला त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स किती आहे ते दिलेला आहे, तर तो कंडक्टर ज्या मटेरियलचा बनलेला आहे त्याची रेजिस्टिव्हिटी किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. सो व्हॉट इज गिवन, फर्स्ट ऑफ ऑल लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर इज 50 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला दिलेला आहे एल ची व्हॅल्यू. एल इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. लेंथ आहे ना, म्हणजे एल. एल इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. रेडियस इज 0.5 mm. आर ची व्हॅल्यू दिली, रेडियस आपण स्मॉल आर ने डिनोट करतो, सो आर इज इक्वल टू 0.5 mm. त्यानंतर इफ इट्स रेजिस्टन्स इज 30 ओम, रेजिस्टन्स 30 ओम आहे, म्हणजे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, आर इज इक्वल टू 30 ओम. आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड करायची आहे. रेजिस्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स या दोन डिफरंट टर्म्स आहेत. रेजिस्टन्स आपण आर ने डिनोट करतो, रेजिस्टिव्हिटी आपण रो ने डिनोट करतो, रो. ओके. तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची रेजिस्टिव्हिटीची, म्हणजे आपल्याला रोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. आता यामध्ये सुद्धा जर काय दिलेलं आहे, काय फाइंड करायचं आहे, त्यामुळे लगेच लक्षात येईल आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे किंवा कोणतं रिलेशन यूज करायचं आहे. सिन्स आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए, या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला हा फॉर्म्युला रिअरेंज करायचा आहे. त्यानंतर आपल्याला रेजिस्टिव्हिटी एका साईडला घ्यायची आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. आरची व्हॅल्यू माहिती आहे, एलची व्हॅल्यू पण माहिती आहे. ए म्हणजे काय असतो, क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया फाइंड आउट करायचा आहे. इथे आपल्याला रेडियसची व्हॅल्यू माहिती आहे, त्यामुळे आपण ह्या रेडियसचा यूज करून एरिया इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यावेळेस इथे पुट करायचे, त्याच्यावर आपल्याला रेजिस्टिव्हिटी मिळणार आहे. तर यामध्ये सगळ्यात आधी बघा युनिट्स चेक करायचे. रेजिस्टन्स ओममध्ये दिलेला आहे, रेडियस एम एममध्ये आहे, लेंथ सेंटीमीटरमध्ये आहे. आपल्याला कोणतं युनिट पाहिजे असतं, आपल्याला नेहमी हे जे लेंथ्स असतात किंवा रेडियस असतात हे नेहमी मीटरमध्ये पाहिजे असतात. त्यामुळे फर्स्ट टास्क काय आपल्याला की आपल्याला हे सगळे मीटरमध्ये कन्वर्ट करावे लागतील. तर फर्स्ट लेंथ 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, राईट. त्यामुळे 50 सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करताना आपल्याला 100 ने डिवाइड करावं लागेल. सो 5/10 म्हणजे 0.5 मीटर. हे झालं मीटरमध्ये. त्यानंतर दिस इज इन एम एम. एमएमचं काय रिलेशन आहे, 1 mm असं लिहूया आपण. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. हे तर आपल्याला माहिती आहे. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 mm आणि 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. अँड देअरफॉर 1 मीटर इज 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm, म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10 इंटू 100 म्हणजे 1000 mm. ओके. आता आपल्याला इथे एम एमचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं, म्हणजे आपल्याला कशाने डिवाइड करावं लागणार आहे, 1000. दिस इज 50 years. दिस इज 0.5. 0.5 अपॉन 1000. आता हे किती असणार आहे, आपण याला 10च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करूया. 1 2 3 म्हणजे 10 पॉवर -3. यालाच आपण असं लिहू शकतो 5 इंटू 10 पॉवर -4 मीटर. ठीक आहे. हे समजलं. -4 का आलं, कारण हा काय होता 0.5 होता. 0.5 म्हणजेच काय 5 इंटू 10 पॉवर -1. 0.5 इंटू 10 पॉवर -3 म्हणजे 5 इंटू 10 पॉवर -1 इंटू 10 पॉवर -3. बेसेस सारखे आहे, बेस सारखे आहे, त्यामुळे जे इंडेक्स आहे, इंडायसेस आहे त्यांचे ॲडिशन होणार आहे. सो त्यामुळे इथे असणार आहे 10 पॉवर -4. ते हे झालं फक्त कन्वर्जन. आता आपल्याला ह्या व्हॅल्यूज इथे पुट करून ओके हे कन्वर्जन झालं, बट आपल्याला अजून एरिया सुद्धा पाहिजे आहे. आपल्याला रेडियस दिले, जी वायर आहे वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला लागणार आहे.
ठीक आहे. वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया, याची रेडियस आपल्याला माहिती आहे, त्यामुळे एरिया काय असणार आहे, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, सर्कलचा एरिया. एरिया असणार आहे ए इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर. रेडियसची व्हॅल्यू माहिती आहे, त्यामुळे आपण एरिया इझिली फाइंड आउट करू शकतो. सो इथे आपण अजून काय करूया, ऑल्सो हा फॉर्म्युला, त्यानंतर ऑल्सो ए इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर. therefore एरिया इज इक्वल टू पाय इंटू रेडियस किती आहे, रेडियस इज दिस 5 इंटू 10 पॉवर -4 स्क्वेअर. तर आपण काय करूया, इथे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापेक्षा ही व्हॅल्यू आपण ॲज इट इज फॉर्म्युलामध्ये पुट करूया आणि त्यानंतर तिथे आपण कॅल्क्युलेशन करू, कारण तिथे चान्सेस आहे की काही टर्म्स कॅन्सल होऊ शकतात. त्यामुळे इथे फायनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापेक्षा ही व्हॅल्यू अशीच उचलून ॲज इट इज आपण या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. अँड देअरफॉर रो इज इक्वल टू आर इज 30, एरिया पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 10 पॉवर -4 स्क्वेअर अपॉन एल इज 0.5. ठीक आहे. आता बघा इथे 5 आहे, इथे 0.5 आहे, कॅन्सल होणार आहे. तर सो दॅट इज इक्वल टू 30 इंटू पाय ॲज इट इज राहू देऊ ॲज ऑफ नाव. त्यानंतर 5 इंटू 10 पॉवर -4 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा अर्थ काय, 5चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 10 पॉवर -4चा स्क्वेअर, दोन्ही टर्मचा स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर, डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 5 इंटू 10 पॉवर -1 आपण लिहू शकतो. 0.5 म्हणजे 5/10 म्हणजे 5 इंटू 10 पॉवर -1. सो दॅट इज इक्वल टू 30 इंटू पाय इंटू एक 5 इथे कॅन्सल होणार, हा 5² म्हणजे तिथे फक्त एक 5 राहणार आहे, मल्टिप्लाइड बाय 10 पॉवर, इथे काय होणार -4चा स्क्वेअर म्हणजे -4 इंटू 2, लॉ ऑफ इंडायसेस, -4 इंटू 2 -8 डिवायडेड बाय -1 आहे, हा 10 पॉवर -1 ज्यावेळेस मी वरती घेणार त्यावेळेस तो होणार 10 पॉवर +1. करेक्ट. आपण बेसिक मॅथमॅटिक्सचे रूल इथे यूज करतोय. सो दॅट इज इक्वल टू 150 इंटू पाय इंटू 10 पॉवर -7. आता आपल्याला इथे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 15 इंटू पाय इंटू दिस इज 10 इंटू 10 पॉवर -7 म्हणजे 10 पॉवर -6. 15 इंटू पाय म्हणजे 3.14 इंटू 10 पॉवर -6. आता आपल्याला फक्त याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 15 इंटू 3.14, तर बघा 3.14 मल्टिप्लाइड बाय 15 47.10. तर हा प्रॉडक्ट किती असणार आहे, 47.10 म्हणजे 47.1 मल्टिप्लाइड बाय 10 पॉवर -6. याला आपण असं लिहू शकतो 4.71 इंटू 10 पॉवर 1 इंटू 10 पॉवर -6. ठीक आहे. 4.71 इंटू 10 पॉवर -5. सो दिस इज रेझिस्टिव्हिटी. कॅल्क्युलेशन केलेलं आपण फक्त 47. हे असंही तुम्ही ठेवू शकता, बट जनरली आपण काय करतो, ह्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर जी रेझिस्टिव्हिटी असते ती पाहिजे असते, त्यामुळे आपण जनरली काय करतो, त्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. सो 47.1ला आपण 4.71 इंटू 10 पॉवर 1 लिहू शकतो. त्यानंतर 10 पॉवर 1 इंटू 10 पॉवर -6, 10 पॉवर -5. सो रो इज इक्वल टू 4.71 इंटू 10 पॉवर -5. रोचं युनिट काय असतं, रोचं युनिट असतं ओहम मीटर. रोचं युनिट ओहम मीटर असतं. रेझिस्टिव्हिटीचं युनिट असतं ओहम मीटर. रेझिस्टन्स असतं ओहम आणि रेझिस्टिव्हिटीचं युनिट असतं ओहम मीटर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर आपल्याला खाली 1 लाईनमध्ये लिहावं लागणार. देअरफॉर आपल्याला विचारलं होतं व्हॉट इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल. सो रेझिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल इज 4.71 इंटू 10 पॉवर -5 ओहम मीटर. ठीक आहे, समजलं. आता हे युनिट आपण असं व्हेरीफाय करू शकतो, ओहम मीटर युनिट कसं आला. रो इज इक्वल टू आर इंटू ए इंटू एल. आरचं युनिट काय असतं ओहम. ठीक आहे. एरिया कशामध्ये मेजर होतं आपण, मीटर स्क्वेअरमध्ये, राईट. आणि त्यानंतर लेंथ कशामध्ये मेजर होतो, मीटरमध्ये. त्यामुळे हे युनिट काय असणार आहे, ओहम इंटू मीटर, दॅट इज ओहम मीटर. नाव नेक्स्ट थर्ड, a current of 0.24 ampere flows through a conductor when a potential difference of 24 volt is applied between its two ends. एक कंडक्टर दिलेला आहे, त्यानंतर त्या कंडक्टरचे जी 2 एंड्स आहेत त्याच्यामध्ये काही जर आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला 24 वोल्ट एवढ्या व्हॅल्यूचा, तर त्यामधून पास होणारा करंट दिलेला आहे 0.24 एम्पियर. सो व्हॉट इज द रेझिस्टन्स, तर आपल्याला विचारलं आहे रेझिस्टन्स. सिम्पल क्वेश्चन आहे. अगेन व्हॉट इज गिवन. क्वेश्चन समजलं. एक कंडक्टर आहे, कंडक्टरला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, त्यामधून करंट फ्लो होते. दोघांची व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आपल्याला फाइंड करायची की त्याचा रेझिस्टन्स काय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो गिवन
करंट ऑफ 0.24 अँपियर, करंट म्हणजे आय 0.24 अँपियर एवढा फ्लो होतं जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय केलेला आहे 24 वोल्ट, म्हणजे व्हीची व्हॅल्यू आहे 24 वोल्ट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही 24 वोल्ट. व्हॉट टू फाइंड, रेजिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे, व्हॅल्यू ऑफ आर. व्ही दिलेला आहे, आय आहे आणि आरची व्हॅल्यू फाइंड करायची. लगेच आपल्याला हिंट मिळते, आपल्याला यूज करायचा आहे ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो, व्ही इज इक्वल टू आय आर, therefore R is equal to V upon I. व्होल्टेज आणि करंट हे दोघेही प्रॉपर युनिटमध्ये आहे, त्यामुळे आपण व्हॅल्यूज ॲज इट इज यूज करणार. सो 24 अपॉन 0.24 हे किती असणार आहे 24 अपॉन, दिस इज 24 अपॉन 100 किंवा 24 इंटू 10 पॉवर -2 सुद्धा आपण लिहू शकतो. 24 इंटू 10 पॉवर -2 किंवा 24 अपॉन 100. 24 कॅन्सल होणार. दिस इज 1 अपॉन 1 अपॉन 100 म्हणजे हा 100 वर आहे ना, सो दॅट विल बी 100. रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स आहे म्हणजे याची युनिट असणार 100 ओहम, त्यामुळे आपण लिहिणार देअरफॉर रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 100 ओहम. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन द करंट दॅट विल फ्लो व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 33 वोल्ट इज अप्लाइड बिटवीन टू एंड्स ऑफ अप्लायन्सेस हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 110 ओहम. आपल्याला डिटरमाइन करायचं आहे करंट, म्हणजे आपल्याला लगेच समजलं आहे की आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड इज करंट, राईट. करंट डिटरमाइन करायचं आहे, करंट फाइंड करायचं म्हणजे आयची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. व्हॉट इज गिवन, determine the current that will flow when a potential difference of 33 volt is applied between two ends of an appliance having resistance of 110 ohm. तर एक अप्लायन्स आहे, त्या अप्लायन्सचा रेजिस्टन्स दिलेला आहे 110 ओहम. 110 ओहम एवढा रेजिस्टन्स आहे त्या अप्लायन्सचा आणि त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे 33 वोल्ट, म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली आहे, व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे आय. अजून काय दिलेलं आहे, इफ द सेम करंट इज टू फ्लो थ्रू अन अप्लायन्स हॅविंग रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम, हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट्स टू एंड. तर आपल्याला बघा हा जो क्वेश्चन आहे हा दोन स्टेप्समध्ये विचारलेला आहे. पहिली केस जी आहे, पहिल्या केसमध्ये काय सांगितलं आहे की एक अप्लायन्स आहे, त्याचा हा रेजिस्टन्स आहे, एवढं व्होल्टेज अप्लाय केला, आपल्याला त्यामधून किती करंट पास होते ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की सपोज आता हा जो आपण याला बोलू I1, ठीक आहे. आता हा जो सेम करंट आहे I1, हा करंट ज्यावेळेस एका दुसऱ्या अप्लायन्समधून फ्लो झाला की ज्याचा रेजिस्टन्स आहे 500 ओहम, म्हणजे याला आपण R1 बोलू. दुसऱ्या अप्लायन्सचा जो रेजिस्टन्स आहे त्याला आपण बोलू R2, ज्याचा रेजिस्टन्स आहे 500 ओहम. सो एवढा करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला त्या सेकंड जे अप्लायन्स आहे त्याच्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय करावं लागणार, त्याच्या टू एंडमध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे V2. समजा कॉम्प्लिकेटेड वाटतंय बघा, आपण परत एकदा क्वेश्चन समजून की काय सांगितलंय की दोन अप्लायन्सेस दिलेले आहे. ठीक आहे, अप्लायन्स 1 आणि अप्लायन्स 2 अशा दोन अप्लायन्सेस दिलेले आहे. तर पहिल्यांदा काय सांगितलं, हा जो फर्स्ट अप्लायन्स आहे ना, याचा रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे आणि तेवढा रेजिस्टन्स आहे आणि त्या अप्लायन्सला काहीतरी आपण एक व्होल्टेज अप्लाय करतोय, त्यानंतर त्यामधून करंट पास होतो आय. हा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग त्यांनी काय सांगितलं, हा जो करंट आहे हा करंट आपल्याला या सेकंड अप्लायन्समधून फ्लो करायचा आहे. म्हणजे हा करंट या सेकंड अप्लायन्समधून फ्लो होणार आहे. या सेकंड अप्लायन्सचा आपल्याला रेजिस्टन्स सुद्धा दिलेला आहे, दिस इज R1, दिस इज R2, याचा रेजिस्टन्स सुद्धा दिलेला आहे. मग एवढ्या अमाऊंटचा करंट या अप्लायन्समधून फ्लो करायचा असेल तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय करावं लागणार ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणजे आपल्याला इथे V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिल्या केसमधून करंट फाइंड करा, हा करंट या सेकंड अप्लायन्समधून पास करायचा. मग तेवढा करंट पास करण्यासाठी किती पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे किती व्होल्टेज अप्लाय करायचं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्या I1 आणि V2 या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. ठीक आहे, तर आता बघा सिंपल आहे. अगेन सगळे सिंपलच आहे कारण सगळे जे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतो, न्यूमरिकल सॉल्व्ह करतो, सगळे फॉर्म्युला बेस्ड आहे. तर आपण इथे मेन्शन करूया, R1 म्हणजे रेजिस्टन्स ऑफ फर्स्ट अप्लायन्स आणि R2 म्हणजे रेजिस्टन्स ऑफ सेकंड अप्लायन्स. त्याच पद्धतीने I1 म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट अप्लायन्स आणि V2 म्हणजे व्होल्टेज अक्रॉस सेकंड अप्लायन्स. तर पहिल्या केससाठी आपल्याला करंट फाइंड करायचा आहे, रेजिस्टन्स आहे, व्होल्टेज आहे. अगेन ओहम्स लॉ, बाय ओहम्स लॉ वी कॅन राईट V इज इक्वल टू IR, राईट. त्यामुळे आपण असं लिहू शकतो V इज इक्वल टू I1 इंटू R1. फर्स्ट अप्लायन्स आहे I1 इंटू R1. देअरफॉर V इज 33. I1 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, R1 दिलेला आहे 110 अँड देअरफॉर
Therefore I1 is equal to 33/110. ही झाली I1ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपल्याला सिम्प्लिफाय करावी लागणार आहे. 133ला आपल्याला डिवाइड करायचं आहे 110ने. ओके, तर बघा काय कसं करावं लागणार. फर्स्ट ऑफ ऑल इथे 0, इथे आपण 0 घेणार. सो 3 म्हणजे I1 इज इक्वल टू 0.3. करंट आहे त्यामुळे याला आपण युनिट देणार अँपियर. इथे तुम्ही I1 ऐवजी I घेतलं तरी चालणार आहे, कारण बघा सेम करंट सेकंड अप्लायन्स मधून फ्लो होणार आहे, त्यामुळे I1 I2 ची व्हॅल्यू सारखीच असणार आहे. त्यामुळे इथे I1 ऐवजी तुम्ही I जरी घेतला तरी चालेल. सो करंट किती आला 0.3 अँपियर. हे फर्स्ट केसचा आन्सर झाला. आता काय करायचं, हा जो करंट आहे हा करंट आपल्या सेकंड अप्लायन्स की ज्याचं रेजिस्टन्स एवढा आहे याच्यामधून पास करायचा आणि त्यासाठी तो पास होण्यासाठी किती पोटेन्शियल डिफरन्स लागणार ते फाइंड आउट करायचं आहे. सो नाउ फॉर सेकंड अप्लायन्स ओहम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू R. सेकंड अप्लायन्स आहे त्याचा रेजिस्टन्स आपण R2 कन्सिडर करतोय. करंट तर सेमच आहे म्हणजे I1च आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला फाइंड आउट करायचा V2. देअरफॉर V2 इज इक्वल टू I1 किती आहे 0.3 आणि R2 ची व्हॅल्यू आहे 500. 3/10 इंटू 500 150. सो V2 इज इक्वल टू 150. व्होल्टेज आहे त्यामुळे इथे युनिट असणार आहे वोल्ट, त्यामुळे याचा आन्सर आहे 150 वोल्ट. त्यामुळे फायनल आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे. फर्स्ट देअरफॉर करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट अप्लायन्स इज 0.3 अँपियर आणि त्यानंतर सेकंडसाठी आन्सर लिहावं लागणार. देअरफॉर रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स इज 150 वोल्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Determine the resistance of copper wire having length of 1 kilometer and diameter of 0.5 mm. तर आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे एका कॉपर वायरचा. कॉपर वायर आहे त्याचा रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. त्याची लेंथ दिलेली आहे आणि त्यानंतर डायमीटर पण दिलेला आहे. गिवन डिटरमाइन रेजिस्टन्स टू फाइंड इज रेजिस्टन्स फाइंड करायचं म्हणजे R ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे लेंथ किती आहे 1 किलोमीटर आणि त्यानंतर डायमीटर दिलेली आहे म्हणजे D किंवा आपण इथे डायमीटर्स मेन्शन करू. सो डायमीटर इज इक्वल टू 0.5 mm. रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. इथे मेन्शन केलेलं आहे की वायर कॉपर वायर आहे. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मटेरियलसाठी एक फिक्स रेजिस्टिव्हिटी असते. तर या केसमध्ये कॉपर वायर आहे त्यामुळे कॉपरसाठी एक फिक्स रेजिस्टिव्हिटी असणार आहे. ती व्हॅल्यू आहे 1.7 इंटू 10⁻⁻8 ओहम मीटर. ठीक आहे, दिस इज रेजिस्टिव्हिटी फॉर कॉपर वायर. तर ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. जेव्हा केव्हा या टाईपचे क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये जे काही वायरचं मटेरियल मेन्शन आहे त्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी तुम्हाला दिलेली असेल तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तर रो आहे, डायमीटर आहे, L आहे. आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड करायची आहे. सिंपल आहे, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. R इज इक्वल टू ρL/A. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय बघावं लागणार की आपल्याला युनिट्स बघायचं आहे. लेंथ किलोमीटरमध्ये आहे, डायमीटर mm मध्ये आहे, त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला त्याचं कन्वर्जन मीटरमध्ये करावं लागणार आहे. या केसमध्ये आपल्याकडे डायमीटर आहे. डायमीटरचा यूज करून आपण रेडियस फाइंड करू शकतो. रेडियसचा यूज करून आपण एरिया फाइंड करू शकतो बिकॉज एरिया इज इक्वल टू पाय इंटू R². त्यामुळे एरिया सुद्धा आपल्याला मिळणार आहे. रोची व्हॅल्यू आहे आणि L ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. तर व्हॅल्यू जिथे पुट करायची त्याच्यावरून आपल्याला R ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करूया, युनिट कन्वर्जन. लेंथ आहे 1 किलोमीटरमध्ये. किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. इथे रिझन 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. त्यानंतर डायमीटर दिलेलं आहे 0.5 mm. तर आपण काय करूया, डायमीटर आणि रेडियसमध्ये काय रिलेशन असतं आपल्याला माहिती आहे. सर्कल जर असेल, सर्कलची ही डायमीटर असते आणि ही रेडियस असते. सो डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ रेडियस आणि हेच रेडियस इज इक्वल टू D/2 म्हणजे डायमीटर/2. त्यामुळे डायमीटरला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं, त्याच्यावरून आपल्याला मिळणार आहे रेडियस. दिस इम्प्लाइज R इज इक्वल टू 0.5/2 दॅट इज इक्वल टू 0.25 mm. दिस इज रेडियस, बट रेडियस mm मध्ये आहे, त्याचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. सो दॅट इज इक्वल टू 0.25/1000 मीटर. हे रिलेशन माहिती आहे mm टू मीटर कसं करतात. कारण बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. राईट, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर.
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm, म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 100 इंटू 10 mm. सो दॅट इज इक्वल टू 1000 mm. म्हणून आपण काय केलं, MM टू मीटर कन्वर्जन करताना आपण 1000 ने त्याला डिवाइड केलेलं आहे. सो इथे ही मिळाली व्हॅल्यू ऑफ रेडियस. याला अजून आपण असं लिहू शकतो, 10च्या पॉवरच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. सो दॅट इज इक्वल टू 0.25 इंटू 1000 म्हणजे 10 पॉवर 3. हा 10 पॉवर 3 आहे. ज्यावेळेस तुम्ही वरती न्यूमरेटरला घेणार त्यावेळेस तो होणार 10 पॉवर मायनस 3. सो दिस इज रेडियस. 0.25 इंटू 10 पॉवर मायनस 3. रेडियस झाली, मीटरमध्ये झाली, हे सुद्धा मीटरमध्ये झालं, रोची व्हॅल्यू आहे. आता आपण फॉर्म्युला यूज करूया. सिन्स आर इज इक्वल टू रो इंटू एल अपॉन ए. सो दॅट इज इक्वल टू रो 1.7 into 10 power minus 8 into L is 1000 upon A. A म्हणजे काय? A म्हणजे एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे अशी जर वायर असेल त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हा एरिया. सो जर रेडियस आर असेल तर हा असणार आहे सर्कल, एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे ही व्हॅल्यू, सो याचा स्क्वेअर. 0.25 इंटू 10 पॉवर मायनस 3 होल स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यूज पुट केला. आता आपल्याला इथे फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो दॅट इज इक्वल टू 1.7 इंटू 10 पॉवर मायनस 8 इंटू 1000. 1000 म्हणजे 10 पॉवर 3, राईट. सो 10 पॉवर मायनस 8 इंटू 10 पॉवर 3, 10 पॉवर मायनस 5. आता इथे बघा, कॅल्क्युलेशन तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. तुम्ही न्यूमरेटर सिम्प्लिफाय करा, डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करा, दोघांची डिव्हिजन करा, किंवा चेक करा कोणत्या टर्म्स तुम्ही कॅन्सल करू शकता. तुम्ही कोणत्याही पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता, जे काही तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीने. सो इथे पाय इंटू 0.25 इंटू 10 पॉवर मायनस 3. आपण काय करूया इथे 0.25 आहे ना, 0.25 म्हणजे काय 25/100, राईट. ठीक आहे. इंटू 10 पॉवर मायनस 3 असे याला आपण एक्सप्रेस करू. आता हे काय केलेलं आहे जस्ट फॉर सिम्प्लिसिटी ऑफ कॅल्क्युलेशन. पाय इंटू 25/100 म्हणजेच काय 1/4. ठीक आहे. 25/100 म्हणजे 1/4. सो 1/4चा स्क्वेअर म्हणजे काय असणार 1/60. आणि हा असणार 10 पॉवर मायनस 3चा स्क्वेअर म्हणजे 10 पॉवर मायनस 3 इंटू 2 म्हणजे 10 पॉवर मायनस 6. ओके. सो हे आपण असं काय केलं 25/100. जस्ट आपण बघतो की कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय कसे होतील. तुम्ही असंच 0.25चा स्क्वेअर करून सुद्धा हे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करू शकता. सो दॅट इज इक्वल टू 1.7 इंटू 10 पॉवर मायनस 5 divided by pi into 1 into 10 power minus 6. So pi into 10 power minus 6. हा 16 इथे डिवाइड करतो 1/16 आहे. ज्यावेळेस मी हा न्यूमरेटरला घेणार सो दॅट विल बी 16, राईट. 1/16. 1/16 म्हणजेच काय बघा असं आहे ना, सपोज इथे काहीतरी नंबर आहे ए आहे, A/1/16. याचाच अर्थ काय A/1 इंटू 16 म्हणजे 16 आहे. त्याच पद्धतीने हा 16 जो तो आपण फक्त इथे वरती घेतलेला आहे. So that is equal to 1.7 into 16 upon pi. या तीन नंबर्स आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. त्यानंतर इथे असणार आहे 10 पॉवर मायनस 5 इंटू 10 पॉवर प्लस 6. मायनस 6 वरती घेतो त्यामुळे तो होणार प्लस 6. सो दॅट इज इक्वल टू 1.7 इंटू 16 इंटू 10 अपॉन पाय. आता जे इथे तुम्ही बघितलं बघा काय फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केली. इम्पॉर्टंट आहे फक्त कॅल्क्युलेशनलाच आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. तर आता आपल्याला आपण काय करूया न्यूमरेटर सिम्प्लिफाय करून त्याला डिनॉमिनेटर डिवाइड करू. पाय म्हणजे काय 3.14. सो फर्स्ट न्यूमरेटर 1.7 इंटू 16. 1.7 मल्टिप्लाइड बाय 16. 27.2. 27.2 इंटू 10 म्हणजे 272 अपॉन पाय असणार आहे 3.14. आता आपल्याला ही डिव्हिजन फाइंड करायची आहे. सो दॅट इज इक्वल टू 272 अपॉन 314 इंटू 10 पॉवर मायनस 2. 3.14ला मी असं लिहिलं 314 इंटू 10 पॉवर मायनस 2. सो दॅट इज इक्वल टू 272. 10 पॉवर मायनस 2 वर जाणार 10 पॉवर 2 म्हणजे 100. सो 10 आणि 314. सो आपल्याला काय करायचं आता फक्त याची डिव्हिजन फाइंड आउट करायची. 27200 डिवायडेड बाय 314. ही व्हॅल्यू काय असणार आहे 314 27200 आणि 314. 3 इंटू 9 27. त्यामुळे आपण 314 इंटू 8 व्हॅल्यू चेक करूया.
2512. सो 8 आणि इथे असणार आहे 2512 86.3. आपण फाइंड करतो आहे रेजिस्टन्स आहे त्यामुळे याचं युनिट असणार आहे ओम. पुढचे क्वेश्चन आहे आपण रेजिस्टर्सचे जे सिरीज आणि पॅरलल कनेक्शन बघितलं त्यावर आधारित. सो फर्स्ट क्वेश्चन, 3 रेजिस्टर्स हॅविंग रेजिस्टन्सेस ऑफ 15 ओम, 3 ओम अँड 4 ओम आर कनेक्टेड इन सिरीज. 3 रेजिस्टन्स आहे, त्याची व्हॅल्यूज दिलेली आहे. 3 रेजिस्टन्स सिरीज कनेक्शनमध्ये आहे. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. तर त्या सर्किटमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आहे ते फाइंड करायचं आहे. व्हॉट इज गिवन, 3 रेजिस्टर्स आहे त्यामुळे त्याला आपण बोलूया R1 R2 R3. R1 R2 आणि R3 याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे 15, 3 अँड 4. आणि हे जे 3 रेजिस्टर्स आहे हे 3 रेजिस्टर सिरीज कनेक्शनमध्ये आहेत. सिरीज कनेक्शन म्हणजे काय, रेजिस्टर 1, रेजिस्टर 2 आणि रेजिस्टर 3. दिस इज R1, दिस इज R2 अँड दिस इज R3. ठीक आहे, अशा टाईपमध्ये ते कनेक्टेड आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे टू फाइंड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. येस, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण RS ने डिनोट करूया. सो RS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 3 रेजिस्टर सिरीज कनेक्शनमध्ये आहे. सिरीज कनेक्शन आहे त्यामुळे आपण लिहू शकतो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. सो R1 प्लस R2 प्लस R3. इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस आहे त्याच्या व्हॅल्यूची आपल्याला ॲडिशन करायची आहे. त्यामुळे इथे असणार 15 आणि 3 आणि 4. 15 प्लस 3 18, 18 प्लस 4 22. त्यामुळे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असणार 22 ओम. अँड देअरफॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट इज 22 ओम. नाउ सेकंड क्वेश्चन, the 2 resistors having resistances of 16 ohm and 14 ohm are connected in series. 2 रेजिस्टन्स दिलेले आहे आपल्याला, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 16 ohm and 4 ohm. दे आर कनेक्टेड इन सिरीज फॅशनमध्ये आहे. इफ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. आणि त्यानंतर हे जे सिरीज कनेक्शनमध्ये 2 रेजिस्टर कनेक्ट केले आहेत त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे 18 वोल्ट. कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. तर आपल्याला या केसमध्ये करंट किती असणार ते फाइंड आउट करायचं आहे. अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड ऑफ इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. आणि जे इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे त्याच्या जे एंड आहे त्याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते फाइंड आउट करायचं आहे. आता हा क्वेश्चन समजण्यासाठी आपण काय करूया, आपण इथे डायग्राम ड्रॉ करूया म्हणजे क्वेश्चन आपल्याला क्लिअर होईल. काय सांगितलं आहे, 2 रेजिस्टर आहे, 16 ओम आणि 14 ओम ही व्हॅल्यू आहे. 16 ओम आणि 14 ओम हे रेजिस्टन्सेस सिरीज फॅशनमध्ये आहे. त्यामुळे लेट्स से दिस इज R1 अँड दिस इज R2. आणि त्यानंतर सांगितलंय पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. तर इथे काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे. तर हा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे 18 वोल्टचा. फाईन. त्यानंतर समजलं इथपर्यंत पहिल्या 2 लाईन. कॅल्क्युलेट द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. इथे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला रेजिस्टन्स आहे त्यामुळे इथे काहीतरी करंट असणार आहे, करंट फ्लो होणार आहे. सो लेट्स से दॅट करंट इज आय. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे करंट फ्लोइंग थ्रू सर्किट. या सर्किटमधून फ्लो होणार करंट म्हणजे आयची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एंड ऑफ इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. हे इंडिव्हिज्युअल रेजिस्टर आहे, याचे जे एंड्स आहे याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो लेट्स से या रेजिस्टरच्या अक्रॉस V1 एवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि या रेजिस्टरच्या अक्रॉस V2 एवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे. तर आपल्याला V1 आणि V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्लिअर आहे आता क्वेश्चन. 3 गोष्टी फाइंड करायच्या आहे, करंट किती फ्लो होतोय आणि त्यानंतर हे जे 2 रेजिस्टर्स आहेत त्याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, इथे आपल्याला फाइंड करायचं आहे I. टू फाइंड I आणि त्यानंतर V1 आणि V2. इथे मेन्शन करावं लागेल I इज नथिंग बट करंट थ्रू सर्किट आणि V1 V2 काय आहे, these are voltages across voltage का पोटेन्शियल डिफरन्स आपण बोलूया इथे. पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस रेजिस्टर R1 अँड रेजिस्टर R2. ठीक आहे. I V1 V2 ह्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, रेजिस्टन्स दिलेला आहे सिरीज कनेक्शनमध्ये. आपण याचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड करणार आहोत. त्यामुळे इथे मिळणार आपल्याला RS इज इक्वल टू R1 प्लस R2. टोटल रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. रिझन सिरीज कनेक्शन. सिरीज कनेक्शनमध्ये आपण काय करतो, रेजिस्टन्सची व्हॅल्यू ॲड करतो. त्यामुळे
आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे 16 प्लस 14 दॅट इज इक्वल टू 30 ओम. हा झाला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा टोटल रेझिस्टन्स. टोटल रेझिस्टन्स आपण का फाइंड केलं, कारण आपल्याला करंट फाइंड करायचा आहे. आपल्याकडे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू I इंटू R. आपल्याकडे व्होल्टेजची व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला I फाइंड करायचं आहे, R ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे. सिरीज कनेक्शन आहे त्यामुळे आपल्याला इथे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे या दोघांची ॲडिशन करावं लागणार आहे. त्यामुळे इथे V इज इक्वल टू I इंटू RS हा फॉर्म्युला असणार आहे. म्हणून आपण आधी सगळ्यात आधी R ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नाव बाय ओम्स लॉ V is equal to I into R. या केसमध्ये I into RS and therefore 18 is equal to I into RS. RS is 30. This implies I is equal to 18 upon 30. 18 upon 30, 6, 3 by 5, 0.6 ampere. करंट आहे त्यामुळे युनिट असणार एम्पियर. त्यामुळे या सर्किटमधून फ्लो होणारा करंट आहे 0.6 एम्पियर. हा झाला पार्ट 1. आता आपल्याला फाइंड करायचं आहे V1 आणि V2 ची व्हॅल्यू किती असणार आहे. V1 जर आपण हा V1 कन्सिडर केला म्हणजे R1 या रेझिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते जर आपण कन्सिडर केलं, करंट आहे I करंट फ्लो होतोय असा, या रेझिस्टरमधून पण I करंट फ्लो होतोय, या रेझिस्टरमधून पण I करंट फ्लो होतोय. आपल्याकडे रिलेशन आहे V इज इक्वल टू I इंटू R. त्यामुळे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज R1 रेझिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे V1 दॅट इज इक्वल टू करंट किती आहे I आणि याचा रेझिस्टन्स किती आहे किंवा रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे R1. त्याच पद्धतीने सेकंड रेझिस्टर यासाठी व्होल्टेज आपण V2 कन्सिडर केलं. सो V2 इज इक्वल टू करंट काय फ्लो होतोय I आणि रेझिस्टन्स किती आहे R2. त्यामुळे V1 इक्वल टू I इंटू R1, V2 इक्वल टू I इंटू R2 अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायची. सिन्स V1 इज इक्वल टू I इंटू R1, V2 इज इक्वल टू I इंटू R2 बाय ओम्स लॉ इथे रिझन देऊ शकता. देअरफॉर V1 इज इक्वल टू I ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0.6 आणि R1 आहे, R1 इज 60. हे किती असणार आहे 9.6. व्होल्टेज आहे त्यामुळे युनिट असणार आहे व्होल्ट. व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स V2 इज इक्वल टू I इंटू R2. I आहे 0.6 आणि R2 ची व्हॅल्यू आहे 14. सो दिस इज 8.4. V2 इज इक्वल टू 8.4 व्होल्ट. I, V1, V2 या तीन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या होत्या. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता therefore current flowing through the circuit is 0.6 ampere and potential difference across ends of resistor 16 ohm and 14 ohm is 9.6 volt and 8.4 volt respectively. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन हे झालं सिरीज कनेक्शन वरती. आता पॅरलल जे कनेक्शन आहे त्यावर आधारित क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज रेजिस्टन्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस ऑफ 15 ओम 20 ओम अँड 10 ओम आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल कनेक्शन आहे, तीन रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉट इज देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, तर आपल्याला सांगितलं त्यांची इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. पॅरलल कनेक्शन आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. तीन रेजिस्टन्स दिलेले आहे, तीन रेजिस्टन्स च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. R1 इज 15, R2 20 ओहम आणि R3 ची व्हॅल्यू आहे 10 ओहम. टू फाइंड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे RS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो पॅरलल कनेक्शन आहे, पॅरलल कनेक्शन आहे म्हणजे रेजिस्टन्स कसे असणार आहे, एक इथे एक इथे एक इथे या टाईपमध्ये कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आपण पॅरलल कनेक्शन असेल तर आपण कसं लिहितो 1/RP. RP म्हणजे पॅरलल कनेक्शनसाठी किंवा इथे तुम्ही R इफेक्टिव्ह सुद्धा लिहू शकता, R इफेक्टिव्ह किंवा RE असं सुद्धा लिहू शकता. सो 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ओके, यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. 1/15 प्लस 1/20 प्लस 1/10. आता यामध्ये आपल्याला ज्यावेळेस याचे सिम्प्लिफिकेशन करायचं तर याच्यासाठी बेस्ट वे काय असतो की डिनॉमिनेटरचा LCM घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्याच्या अकॉर्डिंग न्यूमरेटर ॲडजस्ट करायचा असतो. 15 आहे, 20 आहे आणि 10 आहे. याचे LCM किती असणार आहे 60. ठीक आहे, 60 आहे LCM. त्यामुळे इथे असणार आहे 1 into 4 प्लस 1 into 3 प्लस 1 into 6. हे समजलं का इथे कसं गेलं बघा. आपल्याला 60 हा LCM आहे, 60 LCM आहे. मग इथे मला 60 हवा आहे. 60 हवा म्हणजे मी 15ला 4 ने मल्टिप्लाय करणार. खाली 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे मला न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करावं लागणार. त्याच पद्धतीने 60 म्हणजे इथे मला 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणून मी इथे 3 ने करणार.
10 इंटू 6 न्यूमरेटरला सुद्धा मला सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे 1 इंटू 4, 1 इंटू 3 आणि 1 इंटू 6 यांची ॲडिशन 4 प्लस 3 प्लस 6 अपॉन 60. सो दिस इज 30 अपॉन 60 व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन आर पी. आता ही जी व्हॅल्यू आहे ही 1 अपॉन आर पीची व्हॅल्यू आहे. तर इथेच लगेच कॅल्क्युलेशन किंवा सिम्प्लिफाय नाही करायचं. आपल्याकडे 1 अपॉन आर पीची व्हॅल्यू ही मिळाली आहे, बट आपल्याला व्हॅल्यू कसली हवी, आर पीची व्हॅल्यू पाहिजे. त्यामुळे काय करायचं, नेक्स्ट स्टेपमध्ये इनवर्स घ्यायचं किंवा रिव्हर्स रेशो घ्यायचा. 1 अपॉन आर पी जर ही असेल तर आर पी काय असणार आहे, 60 अपॉन 30, राईट. आपण फक्त काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज केले. 1 अपॉन आर पी ऐवजी आर पी अपॉन 1 आणि 13 अपॉन 60 ऐवजी 60 अपॉन 30. आणि देअरफॉर आर पी इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 30. एवढं सफिशियंट आहे. सो दॅट इज इक्वल टू 4.61 ओम अँड हेन्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज 4.61 ओम. ओके, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला विचारला होता. समजलं. फक्त पॅरलल कनेक्शन असेल, हे बघा सिरीज असेल, सिरीजमध्ये सिम्पली ॲड करा. पॅरलल असेल तर काय करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 1 अपॉन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू 1 अपॉन जे रेजिस्टन्सचे जे व्हॅल्यू आहे त्याची ॲडिशन, म्हणजे रिव्हर्स घ्यायचं किंवा इनवर्स घ्यायचं, त्याची ॲडिशन करायची. इथे सुद्धा ज्यावेळेस आपल्याला 1 अपॉन आर पीची ही व्हॅल्यू मिळणार आहे, त्यामुळे इथे लगेच सिम्प्लिफिकेशन करायचं नाही. आपल्याला नेहमी रिव्हर्स घ्यायचा, म्हणजे आर पी इज इक्वल टू दिस अपॉन दिस आणि त्यानंतर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. आता जर इथे तुम्ही बघितलं सिरीज कनेक्शन होतं, त्यामध्ये आपण सिम्पली ॲड करतोय. ॲडिशन नेहमी इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूपेक्षा मोठी असणार आहे, त्यामुळे सिरीज कनेक्शनमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू नेहमी जास्त होते. पॅरलल कनेक्शनमध्ये आपण काय करतोय, रिव्हर्स घेतो किंवा इनवर्स घेतो, त्यामुळे ही जी इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेसपेक्षा कमी येते. बघा प्रत्येक केसमध्ये जेव्हा केव्हा पॅरलल रेजिस्टन्स आपण पॅरलल कनेक्शन असतं, त्या केसमध्ये जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असतो त्याची व्हॅल्यू इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेसपेक्षा नेहमी कमी असते. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड एक्झाम्पल. 3 रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस ऑफ 5, 10 and 30 आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल कनेक्शनचा एक्झाम्पल आहे. अगेन 3 रेजिस्टन्स दिलेले आहे, ते पॅरलल कनेक्शनमध्ये आहे. अँड पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 12 वोल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा सांगितलेला आहे 12 वोल्टचा. सो 12 वोल्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स. 3 रेजिस्टर्स आहे 5, 10, 30. ओके, ऑब्टेन करंट फ्लोइंग थ्रू सर्किट अँड थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. जसं लास्ट सिरीज कनेक्शनमध्ये सुद्धा असंच आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं की रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये होते, त्यानंतर त्यामधून पास होणार करंट आणि इंडिव्हिज्युअल व्होल्टेज फाइंड करायचे होते. त्याच पद्धतीने इथे सुद्धा 3 रेजिस्टर सिरीजमध्ये दिलेला आहे. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज किती आहे ते दिलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं सांगितलं आहे ऑब्टेन दी करंट थ्रू दी सर्किट. सर्किटमधून किती करंट पास होतोय अँड थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, आणि इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्समधनं किती करंट पास होते ते फाइंड करायचं आहे. व्हॉट इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट, आणि त्यानंतर सर्किटमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आहे ते सुद्धा फाइंड करायचं आहे. अगेन यासाठी सुद्धा आपण एकदा डायग्राम ड्रॉ करू, म्हणजे क्लॅरिटी आपल्याला येईल. सो टू फाइंड आपल्याला फाइंड करायचं आहे करंट. सर्किटमधून काय करंट आहे, त्यानंतर करंट थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्समधून फ्लो होणारा करंट फाइंड करायचा. सो लेट्स से R1 मधून फ्लो होणारा करंट I1 आहे, R2 मधून फ्लो होणारा करंट I2 आहे आणि R3 मधून फ्लो होणारा करंट I3 आहे. तर याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आरपीची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर याची आपण आधी डायग्राम ड्रॉ करूया. 3 रेजिस्टर्स कनेक्टेड इन पॅरलल, 1, 2 आणि 3 असे रेजिस्टन्स आहे. हे पॅरलल कनेक्शनमध्ये आहे. त्याच्या अक्रॉस काहीतरी व्होल्टेज अप्लाय होते. सो इथे हा व्होल्टेज असणार आहे. सो व्होल्टेज इज 12 वोल्ट. व्हॅल्यू आहे 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहम. आता ज्यावेळेस पॅरलल कनेक्शन आहे, करंट पास होणार आहे. करंट, टोटल करंट आपण आय कन्सिडर केला. हा करंट पास होईल, त्यानंतर ह्या रेजिस्टन्समधून पास होईल करंट I1, त्यानंतर इथे होणार आहे I2 आणि इथे होणार आहे I3. ठीक आहे, आय फाइंड करायचा आहे. या 3 रेजिस्टरमधून पास होणार करंट सुद्धा फाइंड करायचा आहे. आणि त्यानंतर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, या 3 रेजिस्टरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. तर आपण काय करू, सगळ्यात आधी ना आरपीची व्हॅल्यू फाइंड करू. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स पॅरलल कनेक्शन आहे, त्यामुळे 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. 3 रेजिस्टर्स दिलेले आहे. सो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 10 प्लस 1 अपॉन 30. काय करणार आपण याच्यामध्ये डिनॉमिनेटरचा एलसीएम. एलसीएम काय असणार, 5 आहे, 10 आहे, 30 आहे.
त्यामुळे याचा एलसीएम आपण घेणार 30. 30 आहे म्हणजे इथे 5ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार, 6ने मल्टिप्लाय करणार, इथे सुद्धा 6ने मल्टिप्लाय करायला लागणार, इथे 3ने मल्टिप्लाय करणार, इथे 3ने, इथे असणार आहे 1. सो न्यूमरेटर आपल्याला मिळणार 6 + 3 + 1. सो दॅट इज इक्वल टू 10/30, दॅट इज इक्वल टू 1/3. दिस इज 1/RP. आपल्याला काय व्हॅल्यू पाहिजे, RPची व्हॅल्यू पाहिजे. देअरफॉर RP इज इक्वल टू, याचा आपल्याला इनवर्स घ्यायचा आहे. सो 1/RPचा इनवर्स RP/1 म्हणजे RP, दॅट इज इक्वल टू 1/3चा इनवर्स म्हणजे 3/1, दॅट इज 3. त्यामुळे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असणार आहे 3 ओहम. इथे सुद्धा तुम्ही परत बघू शकता, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा कमी येतोय. इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी येते, कारण हे पॅरलल कनेक्शन आहे. ठीक आहे. सो RPची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली. आता आपल्याला बघायचं आहे करंट काय असणार आहे. करंट आहे, करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या व्हॅल्यू जेव्हा असेल त्यावेळेस आपल्याला नेहमी ओम्स लॉचा रेफरन्स घ्यावा लागतो. सो बाय ओम्स लॉ V इज इक्वल टू IR. करेक्ट. V इज इक्वल टू IR. यामध्ये आपल्याला V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू दिलेली आहे. या केसमध्ये आपण लिहिणार V इज इक्वल टू I इंटू RP, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला कन्सिडर करावं लागेल. अँड देअरफॉर I इज इक्वल टू V/RP. व्होल्टेज किती आहे 12, RP किती आहे 3, अँड हेन्स I इज इक्वल टू 4 अँपियर. आयची व्हॅल्यू किती आली 4 अँपियर. इथून निघणारा करंट आहे 4 अँपियर. आता जर इथे तुम्ही बघितलं, हा जो करंट आहे हा करंट I1, I2 आणि I3 यामध्ये स्प्लिट होतोय, डिवाइड होतोय, बरोबर. त्यामुळे आपण लिहू शकतो I इज इक्वल टू I1 + I2 + I3. ठीक आहे. I इज इक्वल टू I1 + I2 + I3. आता जर तुम्ही ही डायग्राम बघितली, सर्किट डायग्राम बघितली, तर तुमच्या लक्षात येईल हे व्होल्टेज आहे 12 व्होल्ट. हे दोन एंडच्या अक्रॉस आहे 12 व्होल्ट एवढं व्होल्टेज. सेम व्होल्टेज 30 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस आहे, सेम व्होल्टेज 10 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस आहे, सेम व्होल्टेज 5 ओम रेजिस्टरच्या अक्रॉस सुद्धा आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो फॉर R1 इज इक्वल टू 5 ओहम. या केसमध्ये पहिल्या रेजिस्टरसाठी V किती असणार आहे, V इज इक्वल टू सेम व्होल्टेज अप्लाय होतं ना, सो V इज इक्वल टू 12 व्होल्ट. अँड देअरफॉर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ अगेन वी कॅन राईट I इज इक्वल टू V/R, राईट. I is equal to V/R according to Ohm's law. So this implies I1 is equal to V/R1. पहिल्या रेजिस्टर मधून जाणारा करंट काय असणार आहे, व्होल्टेज अपॉन इथे जो रेजिस्टन्स आहे तो, दॅट इज V/R1. व्होल्टेज किती आहे 12 आणि R1 किती आहे 5. सो ही व्हॅल्यू असणार आहे 2.4 अँपियर. फक्त ओम्स लॉ आपण यूज केलेला आहे. इथे लक्षात घ्या की सेम व्होल्टेज असणार आहे, इथे 12 व्होल्ट आहे, इथे सुद्धा 12 व्होल्ट आहे. हे व्होल्टेज 12 आहे. त्यानंतर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 5 ओम. करंट काय असणार आहे अकॉर्डिंग टू ओम्सला I इज इक्वल टू V/R म्हणजे 12/5. त्याच लॉजिकनी I2ची व्हॅल्यू काय असणार आहे, सिमिलरली I2 इज इक्वल टू V/R2. व्होल्टेज आहे 12, रेजिस्टन्स आहे 10, सो दॅट इज इक्वल टू 1.2 अँपियर. अँड I3 इज इक्वल टू V/R3. व्होल्टेज आहे 12 आणि रेजिस्टन्स आहे 30. सो इथे असणार आहे 4/10. 3ने डिव्हिजिबल आहे, सो दॅट इज इक्वल टू 0.4 अँपियर. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ आयची. ठीक आहे. आपल्याला I फाइंड केला, I1, I2, I3 फाइंड केला आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सुद्धा फाइंड केला. त्यामुळे एंडला आपण लिहिला देअरफॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सर्किट इज 3 ओहम. त्यानंतर करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टन्स 5 ओहम इज 2.4 अँपियर. त्यानंतर करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टर 10 ओहम इज 1.2 अँपियर अँड करंट फ्लोइंग थ्रू रेजिस्टर 30 ओहम इज 0.4 अँपियर. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर.